नमस्ते सर्वांना. आज आपण खूप महत्त्वाच्या आणि इम्पोर्टंट गोष्टीवर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे काय? जिओग्राफी हा सब्जेक्ट. जिओग्राफी हा सब्जेक्ट जो सेंट्रलचे जे काही पद आहेत आणि स्टेटचे जे पद आहे म्हणजे यू-पी-एस-सी एक्झाम म्हणा किंवा अदर ऑल एक्झाम्स म्हणा किंवा स्टेट लेव्हलचे जितके पण एक्झाम आहे ना, त्या सर्वांचा एक बेस आहे. त्यामुळं काय असतं माहिती आहे का? हा जो सब्जेक्ट आहे ना, हा जर एकदा समजला ना प्रॉपर आपल्याला, त्याच्यानंतरचे भरपूर सारे कन्सेप्ट क्लिअर होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीच्या रिलेटेड म्हणा, इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड म्हणा, एन्व्हायर्नमेंट, बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टमच्या रिलेटेड म्हणा. आणि त्याच्या रिलेटेड जितके पण सब्जेक्ट आहे, अदर सब्जेक्ट आहे ना, या सगळ्यांचा बेस्ट लेव्हलचा पॉइंट म्हणजे काय जिओग्राफी असतो. कारण की काय माहिती आहे का, आपल्याला एखादी घटना समजून घ्यायची म्हणलं ना, त्याचं आपल्याला लोकेशनच माहीत नसेल, तर ती घटना आपल्याला कधीच समजून येत नाही. त्या दृष्टिकोनातनं सर्वप्रथम प्रिपरेशन करताना आहे ना, मुलांनी ना जिओग्राफी या सब्जेक्टवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल प्रिपरेशन केलं तरी कसं पाहिजे? कारण यू-पी-एस-सीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसचं ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो ना, त्याचा सिलेबस बऱ्यापैकी मोठा आहे. मोठा आहे म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी ॲटलास नावाचा एक फर्स्ट पॉइंट आहे. त्याचे रिसोर्सेस काय बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे. एन-सी-आर-टी तर प्रॉपर यूज करायची 11 आणि 12ची. पण ते जर प्रॉपर समजली नाही ना तुम्हाला, तुम्ही मागे जायचं 6 to 10 पर्यंत एन-सी-आर-टी रीड करायची. त्याच्याबरोबर रेफरन्सेस बुक यूज करू शकता तुम्ही. पण तुम्हाला एक सिंपल वर्डमध्ये सांगतो, 2 गोष्टींना सगळ्यात जास्त प्राधान्य द्यायचं म्हणजे ते म्हणजे काय? एक म्हणजे ॲटलास. ॲटलासचं प्रिपरेशन कसं केलं पाहिजे? नंबर फर्स्ट खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा. तर ॲटलास कसं असतं माहिती आहे का? वर्ल्ड लेव्हलचा जो वर्ल्ड मॅप असतो ना, वर्ल्ड मॅपमध्ये जर गेलात ना तुम्ही, तर त्यावेळेस आहे ना, एक ग्लोबल लेव्हलचा असा मॅप असतो, कळालं का? असा मॅप असतो ना, त्यावेळेस आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा ग्लोब असतो ना, या ग्लोबला डिफाईन करायचं जर म्हणलं ना, आपल्याला इथं इक्वेटर जात असतं, कळालं का? इथनं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जात असतं, इथनं ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न जात असतं. आणि हे 3 ज्या गोष्टी आहेत ना, त्या कोणकोणत्या देशातनं जातात, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आर्क्टिक सर्कल काय, अटलांटिक सर्कल काय, त्याच्यानंतर ओशियन असतात ना ग्लोबल लेव्हलचे, ते अटलांटिक ओशियन झालं, पॅसिफिक ओशियन झालं, हिंदी महासागर, अरबी समुद्र झालं, बंगालचं उपसागर झालं. यांचं प्रॉपर लोकेशन समजणं फार गरजेचं आहे. त्याबरोबर काय असतं माहिती आहे, नॉर्थ अमेरिकेचं लोकेशन कुठे आहे, साऊथ अमेरिकेचं लोकेशन कुठे आहे, युरोप कॉन्टिनेंट कुठे आहे, आफ्रिकन कॉन्टिनेंट कुठे आहे, आशियन कॉन्टिनेंट कुठे आहे, त्याबरोबर ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट कुठे आहे. ज्यावेळेस यांचं लोकेशन आपल्याला प्रॉपर समजतं ना, त्यावेळेस आपल्याला याचा अभ्यास करणं फार सोपं जातं आणि ह्या सगळ्यांचा बेसिक म्हणजे हे ज्यावेळेस समजतं ना, आपल्याला 3 गोष्टी क्लिअर होतात. तिथं म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी आपली क्लिअर होती. एक म्हणजे ओशिनॉलॉजी म्हणजे समुद्रविज्ञान आपलं क्लिअर होतं आणि भूगर्भशास्त्र आपलं क्लिअर होतं आणि हवामानशास्त्र म्हणजे क्लायमेटॉलॉजी क्लिअर होते. कळलं का? हे क्लायमेटॉलॉजी ह्या 3 गोष्टी आणि ह्याला धरून ही 4थी गोष्ट. ज्यावेळेस आपल्याला असा मॅप समजतो ना, तर आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टींची क्लॅरिटी मिळते. आपल्या देशाचं लोकेशन काय आहे? आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला जर विचारलं कॅनडाच्या दृष्टिकोनातून इंडियाचं काय स्थान आहे किंवा ब्रिटनच्या दृष्टिकोनातून इंडियाचं काय स्थान आहे. जर आपल्याला ब्रिटनचं लोकेशनच माहीत नसेल, तर आपल्या इंडियाचं लोकेशन काय ते समजणार नाही. समजलं का? नंबर सेकंड नायजेरियाच्या दृष्टिकोनातून इंडियाचं काय स्थान आहे. तर नायजेरियाचं लोकेशनच कुठे आहे ते आपल्याला माहीत नसेल, तर इंडियाचं लोकेशन आपल्याला प्रॉपर कुठं ग्लोबल लेव्हलला आहे ते आपल्याला कळणार नाही. या दृष्टिकोनातनं अटलास हा जो आहे ना खूप महत्त्वाचा असतो. समजलं का? अटलास ज्यावेळेस आपण समजतो ना, तर आपण स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. जसं जिओमॉर्फॉलॉजी आपलं चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. क्लायमेटॉलॉजी चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. ओशिनॉलॉजी चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि इकॉनॉमिक जिओग्राफीच्या बाबतीत ग्लोबल लेव्हलला जे रिसोर्सेस असतात ना, रिसोर्सेस म्हणजे काय? इंडस्ट्रीचं काय त्या साईडलाच आहे. इंडस्ट्रीचं प्रॉपर लोकेशन काय आहे? तिथं रॉ मटेरियलची डेफिनिशन कशी असते, कळालं का? कारण की ह्या सगळ्या गोष्टींचं लोकेशन आपल्याला कसं स्पेसिफिक एरियामध्येच इंडस्ट्रीज असतात. बाकीच्या कोणत्याही भागामध्ये इंडस्ट्रीज नसतात. त्यामुळे ते लोकेशन का तिथं आहे? ट्रान्सपोर्ट सिस्टम कशी आहे तिथली? नंबर सेकंड रिसोर्सेस अवेलेबल कच्चा माल जे म्हणतो आपण रॉ मटेरियल कशा पद्धतीने आहे? परत डिमांड काय आहे? तिथलं सप्लाय काय आहे? अशा गोष्टींचा सुद्धा तिथं विचार केला जातो. नंबर सेकंड आपण ज्यावेळेस ओशनॉलॉजीचं प्रिपरेशन करतो ना, काही वेळेस आपल्याला प्रश्न विचारला जातो, डेझर्ट का वेस्ट साइडला आहे? ईस्ट साइडला का नाही? म्हणजे ह्या गोष्टींवर बारकाईने विचार करणं देखील तितकंच गरजेचं आहे. समजलं का? म्हणजे अशा पद्धतीनं आपण प्रिपरेशन केलं पाहिजे. नंबर सेकंड ह्युमन जिओग्राफी ग्लोबल लेव्हलची ती पण सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. या गोष्टीबद्दल चर्चा करणं महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने इंडियाचे लेव्हल आहे. इंडियाची जिओग्राफी फिजिकल काय-काय आहे? इंडियन जिओग्राफी फिजिकल काय? हा इंडियाचा मॅप कसा आहे? प्रत्येक स्टेट वाईज आपलं महाराष्ट्राला कोणकोणत्या कोणकोणत्या राज्यांची बॉर्डर लागते? जम्मू काश्मीरला कोणकोणत्या राज्यांची बॉर्डर लागते? परत इंडियन स्टँडर्ड टाईम काय आहे? कळालं का? ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न कुठनं-कुठनं जातो? त्याला कर्कवृत्त म्हटलं जातं किंवा मकर वृत्त आहे का आपल्या देशातनं जातं की नाही जातं? या सगळ्यांचे डेफिनिशन असतात ना, ते प्रॉपर बघायचे. एकदा त्या बघितल्यात ना, फिजिकल जिओग्राफी, सोशल जिओग्राफी, इकॉनॉमिक जिओग्राफी या तिन्ही गोष्टी आपल्याला समजणं फार सोपं जात असतात. समजलं? अशा पद्धतीनं जिओग्राफीचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मेहनत केली पाहिजे. अशा स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे, की जिथं आपल्याला सगळ्यात जास्त मार्क्स येतील. कारण की हा सब्जेक्ट आहे ना, हा सब्जेक्ट याला इग्नोर करून चालणार नाही. आपल्याला याला मजबूत बनवावं लागणार आहे. सो अशा पद्धतीने अभ्यास करा आणि थँक सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.